ज्यावेळेस महिलेला कळा यायला चालू होतात किंवा पोटदुखी चालू होते, त्या आईचे गर्भाशयाचे तोंड हे उघडले नसेल, पण असं नाही की जुळी बाळे असतात म्हणजेच सी सेक्शन होतं, किलोचं वजन भरलं होतं आणि त्यांची नॉर्मली डिलिव्हरी झालेली आहे आणि ती सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. तर अशाही काही स्ट्रॉंग आई आहेत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सर्वांना स्वामी चक्रपेने सुआरोग्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना. आज आपण पाहणार आहोत की सिझेरियन डिलिव्हरी किंवा सी सेक्शन डिलिव्हरी ही का होत असते, त्यामागे कोणती कारणे असू शकतात. तर याच विषयात आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आहे ते बाळाचे चुकीचे स्थान. म्हणजेच नॉर्मली ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो त्यावेळेस बाळाचं डोकं हे खालच्या साईडला असतं, पण जर का काही वेळेला बाळ बाहेर येण्याच्या स्थितीतून बाळाचे पाय किंवा नितंब जर असतील खालच्या साईडला, तर अशा अवस्थेमध्ये सी सेक्शन डिलिव्हरी करणे गरजेचे असते. चे कारण आहे गर्भाशयातील अपुऱ्या हालचाली. जर का ज्यावेळेस महिलेला कळा यायला चालू होतात किंवा पोटदुखी चालू होते, तेव्हापासून जर का बाळा बराच वेळ झाला आणि तरी सुद्धा आईचे गर्भाशयाचे तोंड हे उघडले नसेल किंवा जास्त वेळ लागत असेल, तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा बाळाच्या जीवाला धोका असू शकतो. त्यामुळे सी सेक्शन डिलिव्हरी करणे त्यावेळेला योग्य ठरते. 3 नंबरला आहे गर्भाशयातील फाटलेले ठिकाण किंवा अगोदरचे सिझेरियन डिलिव्हरी असेल तर. ज्यांच्या अगोदरची डिलिव्हरी ही सी सेक्शन झालेली असेल किंवा गर्भाशयावर ऑपरेशन झालेले असेल, तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळेच सी सेक्शन हे केले जाते. नंबरचं जे कारण आहे ते जुळी बाळ किंवा त्यापेक्षा अधिक बाळ असेल तर त्यावेळेस सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी करणे आवश्यक, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होणे थोडंसं अवघड असते, म्हणून बहुतांश वेळा सिझेरियन डिलिव्हरी केली जाते. पण असं नाही की जुळी बाळे असतात म्हणजेच सी सेक्शन होतं. बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांनी जुळ्या मुलांना सुद्धा नॉर्मली जन्म दिलेला आहे. ते आता आई किंवा बाळाच्या प्रकृतीवर डिपेंड असतं. त्यावेळेस जे डिलिव्हरीच्या वेळेस जी सिच्युएशन आहे त्यानुसार ते डिपेंड आहे की सी सेक्शन डिलिव्हरी होणार की नॉर्मल. 5 नंबरचं कारण आहे बाळाचा जर का खूप मोठा आकार असेल, जसे की बाळाचं वजन हे 3.5 किंवा 4 किलोपेक्षा जर जास्त असेल, तर त्यावेळेला सुद्धा बाळाला नॉर्मली जन्म देणे हे थोडंसं अवघड जातं. त्यावेळेला सुद्धा डॉक्टर सी सेक्शन करण्याचा सल्ला देतात. पण त्यावेळेस सुद्धा अशाच आहेत की आता आमच्याच एक आशात आहेत की त्यांचं बाळ हे 4 किलोचं वजन भरलं होतं आणि त्यांची नॉर्मली डिलिव्हरी झालेली आहे आणि ती सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. तर अशाही काही स्ट्रॉंग आई आहेत. 6 नंबरचं कारण आहे की अति रक्तदाब, म्हणजेच जर का हाय बीपी होत असेल तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा बाळ आणि आईसाठी सुद्धा नॉर्मली डिलिव्हरी करणे ही धोक्याची ठरू शकते. त्यावेळेला सी सेक्शन करण्याचा निर्णय हा घ्यावा लागतो. 7 नंबरचं कारण आहे की नाळ जर का अडथळा निर्माण करत असेल तर, म्हणजेच काही वेळेला काय होतं की गर्भाशयाच्या तोंडाजवळ जी आहे ती नाळ आलेली असते आणि त्यावेळेला रक्तस्राव हा जास्त होण्याची धोका असतो, म्हणून सी सेक्शन करण्याचा निर्णय कधी कधी घ्यावा लागतो. नंबरचं कारण आहे कधी कधी गर्भाशय फाटण्याची सुद्धा शक्यता असते किंवा गर्भजल कमी झाला असेल तर तशा अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला सी सेक्शन करण्याची गरज भासते. 9 नंबरचे कारण आहे की बाळाला जर का बाळाच्या हृदयाचे ठोके हे अनियमित होत असतील, बाळाला व्यवस्थित ऑक्सिजन भेटत नसेल, तर त्यावेळेस सुद्धा बाळाच्या सुरक्षिततेसाठी सी सेक्शन करणे गरजेचे असते. काही वेळा आईच्या परिस्थितीवर सुद्धा किंवा वैद्यकीय परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असते. जसे की एखाद्या आईला हृदयाचा विकार असेल काही किंवा मधुमेह असेल किंवा HIV पॉझिटिव्ह असेल, तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला जे सी सेक्शन डिलिव्हरीचा निर्णय हा घ्यावा लागतो. तर तुम्हाला कळाले सी सेक्शन डिलिव्हरी होण्याचे कारणे नेमकी कोणकोणती आहेत.
पण याच्या व्यतिरिक्त ही अजून काही कारणे आहेत, तर ती पण आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे काय फायदे आहेत आणि सी सेक्शन डिलिव्हरी होण्याचे काय फायदे आहेत, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आपण काय काय गोष्टी करायला पाहिजेत, याचे सर्व सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनलचे तुम्ही सदस्य व्हा, मला आवडेल. तर भेटूयात अशाच नवीन माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.